नमस्कार मंडळी, मी सॅम सफरनाम ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. कशा आहात मंडळी? बरे आहात ना? तुम्हाला एकंदर अंदाज आला असेल मी कुठे आलोय. तर मी आलोय माझ्या कोकण नगरीमध्ये येणे गावात. आणि आजचा दिवस हा खरंच शब्दामध्ये मांडणे खूप कठीण आहे. कारण आज आपण म्हणू शकतो माझ्या गावची अन्नपूर्णा देवी आहे. आई अन्नपूर्णा देवी या देवीचा रथोत्सव आहे. सो कशा पद्धतीने सेलिब्रेट केला जातो हे आपण ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर म्हणजे या एपिसोडमध्ये आहे की रथोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो. तर अनेक भक्त मंडळी या दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. आणि आई अन्नपूर्णा देवी ही आपण म्हणू शकतो की नवसाला पावणारी, प्रत्येकाच्या हाकेला धावणारी अशी देवी आहे. ती पंचकृषीमध्ये एक वेगळी या देवीची ओळख आहे. त्याच्यामुळे अनेक भक्तगण या दर्शनासाठी येतात. तर चला तर मंडळी, आपण आपल्या ग्रामदैवतेचं त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीचं दर्शन घेऊया आणि कशा पद्धतीने रथ सजवतात हे ब्लॉगच्या माध्यमातून पाहूया. सो मंडळी, तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, आपलं चॅनल अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आठवणीत करून ठेवा. त्याचबरोबर सॅम सफरना ब्लॉग इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. बोला बलग बलग भाई. मंडई कोकण हे ठिकाण बघण्याचं नाही तर प्रत्यक्षात जगण्याचं ठिकाण असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारणही तसंच आहे. इथे आल्यानंतर आपले पाय गावातच खेळून राहतात. कारण इथला निसर्ग सौंदर्य, राहणीमान आणि आपलेपणा जपणारी आपली हक्काची माणसं ही नेहमीच आपल्या मनात घर करून राहतात. आता हेच बघा ना, आपण आता सचिनदादाकडे आलेलो आहोत आणि सचिनदादा बघा, कोकणातले पारंपरिक पद्धतीने आपण जसं शेणाने सारवायचं तशा पद्धतीने वटण सारवते. झाडू घे सचिनदादा. पण शेण कुठून घेऊन आला तू? हां, म्हणजे सचिनदा पण काय पण म्हणा, पण आपण जरी मुंबईला गेलो टाईल्स वगैरे लावल्या तरी ही जी शेणाने सारवण्याची मजा आणि ह्याच्यामध्ये मजा आहे ती वेगळी आहे ना. फटाफट सारवून घे. ओके. नाश्ता पाणी केलंस का? नाही, पूजा करायची होती. फ्रेश झालास? नाही, पूजा करायची होती. गेल्याशिवाय आंघोळ कसं करणार? बघा हा सचिनदा, हे शेण आहे, शेणाने प्रॉपर सारवते. ही खरी कोकणातली मेहनत आहे, बरोबर? आणि सुंदर असं निसर्गाचं रूप आपल्याला पाहायला मिळते. निळाशुभ्र आकाश आणि त्यात असणारे कोकणातलं हे सौंदर्य. हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे आणि इकडे आतमध्ये मंदिर आहे. आपण दर्शन घेणार आहोत आतमध्ये मंदिरामध्ये. आणि इकडे आपल्या गावातील ग्रामस्थ मंडळ, बाबा, अण्णा हे सगळे आता सज्ज होत आहेत आपल्या रथोत्सवासाठी. सगळ्यांचं आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. आणि आपण आता पाहूया कशा पद्धतीने तिकडे शंकरबाबा बसलेत. काय म्हणता अण्णा? बरं ना? तयारी जोरदार चालू आहे ना? सुरू होईल. दुकानं वगैरे येतात. मी तुम्हाला मंदिर आहे इकडे, या बाजूला एक मंदिर आहे, तिकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हे आपल्या येळणे गावातील मुख्य ग्रामदेवतेचं मंदिर आहे. हेच दैवत आपल्याला शिमग्यामध्ये पालखीत थाटात बसलेले पाहायला मिळतात. ग्रामदेवतेसमोर नतमस्तक झालो की आपसुकच आपले सारे दुःख हे आपण विसरून जातो. कारण आपले ग्रामदैवत नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात. आपल्या गावातील कोणीही व्यक्ती अगदी साता समुद्र पार असला तरी आपल्या ग्रामदेवतेचं त्याच्यावर लक्ष असतं. संकटकाळी आपली ग्रामदेवता आपल्या हाकेला नक्की धावून येते. ग्रामदेवतेचं नाव आहे भैरवनाथ प्रसन्न. खरंच मंडई, या नावाप्रमाणे या मंदिर आणि मंदिराचाही परिसर प्रसन्न आहे. हे इथे आल्यानंतर आपल्याला जाणवतंच. तर मंडई, आपल्या गावातील जुने जाणते अनुभवी शंकरबाबा आहेत. त्यांच्याकडून आपल्या ग्रामदेवतेचं नाव आणि थोडक्यात तुमचं नाव सांगा पहिलं. माझं नाव शंकर कुळे. आपल्या ग्रामदेवतेची नावं. आपल्या ग्रामदेवतांची नावं सांगतो. बहिरी जोगेश्वरी. हां, बरोबर बरोबर. भैरी जगेश्वरी आणि पुढे सांगू. सांगा पुढे. बहिरी जोगेश्वरी झाला, पुढे गडदोबा घोटोबा. बरोबर. पुढे पेटकरी, म्हसोबा ही देव आहे आपल्या, बरोबर. चवटकरी. अच्छा, 7 दैवत आहेत ना, बरोबर.
हनुमान जयंतीच्या दिवशी पूजा असते आणि दुसऱ्या दिवशी रथोत्सव असतो, बरोबर? अन्नपूर्णा देवीचा. हो. तर अनेक भक्त मंडळ येतात तिथे दर्शन घेण्यासाठी. आजूबाजूच्या परिसरातील लोक येतात, दर्शन घेतात, जातात. बरोबर. आणि आपला दैवत आहे ते जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं हो. गेल्या अनेक वर्षापासून. या पंचक्रोशीमध्ये भैरी जोगेश्वरी पुरी संपूर्ण 7 देवलं आहेत. सगळे जागृत देवलं आहेत. बरोबर. तुम्ही गेले अनेक वर्ष या मंदिरात नित्यभावी सेवा करतात आणि आपल्या जुन्या जाणते अनुभवी तुम्ही आहात. तर तुम्हाला कसा एकंदर अनुभव देवाचा, आपल्या ग्रामदेवतेचा? आमच्या पिढीचा अनुभव आहे. पाटीलकी आहे ना? हो. बरोबर. मंडळी, तुम्हाला लहानपणामधील जत्रेचे ते दिवस आठवत आहेत का? आठवा ते दिवस आठवा. त्या दिवसांना पुन्हा एकदा आपण उजाळा देणार आहोत. तेव्हा जत्रा म्हटल्यानंतर चंगळच असायची, नाही का? मुंबईकरी आले की सहज आपल्या हातात 10 ते 20 रुपये ठेवून जायचे आणि त्यावेळेस 10 ते 20 रुपये म्हणजे खूप असायचे, बरोबर ना? आणि मग काय, जमलेल्या पैशातून प्रसाद खेळणी घेण्याचा आनंद होता ना, तो शब्दात सांगणं खूप कठीण आहे. ते दिवस भारीच होते यार. चला तर आपण आता आपल्या गावची आई अन्नपूर्णा देवी या देवीचं मंदिर पाहूया आणि आपण आई अन्नपूर्णा देवीचं दर्शन घेऊया. ज्यांना प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणं शक्य झालं नाही त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की दर्शन घेऊ शकतो. या ठिकाणी जत्रेचा 2 दिवस उत्सव साजरा केला जातो. हनुमान जयंतीच्या दिवशी पूजा असते, त्याचबरोबर महाप्रसाद असतो आणि रात्री देवीला जागवलं जातं, त्यासाठी भजन असतं. त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम इथे राबवले जातात आणि दुसऱ्याच दिवशी रथोत्सव साजरा केला जातो. हे दोन्हीही दिवस प्रत्यक्षात येऊन अनुभव घेण्यासारखे असतात. हे दोन्हीही दिवस अगदी आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात. मंदिराच्या बाहेर रथ सजवण्याची तयारी चालू आहे. चला तर आपण पाहूया कशा पद्धतीने रथ सजवला जातो. आपण इथे पाहिलं तर रथ सजवण्याची अगदी जोरदार तयारी चालू आहे. हा रथ सजवला जाईल. दुपारनंतर हा रथ मिरवणुकीसाठी गावात फिरवला जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी हा रथ आपल्या अन्नपूर्णा देवीच्या मंदिरासमोर ठेवला जाईल. प्रत्येकामध्ये एक तारुण्य आल्यासारखं वाटतं. प्रत्येक जण आनंदी असतो, कारण आपल्या आईला वर्षभरानंतर खांद्यावर घेण्याची जी मजा असते ना, ती मंडळी शब्दात सांगणं खूप कठीण आहे. कितीही वजन असलं तरी भलग भाई या जोशामध्ये आपल्या आईला जी गावामध्ये मिरवणूक काढण्याची जी धमाल असते ना, ती भारीच असते. त्यासाठी प्रत्येक जण आता सज्ज होतोय आपल्या आई अन्नपूर्णा देवीला साकडं घालण्यासाठी, तिची मनोभावे सेवा करण्यासाठी. जितू दादाने खेळणी घेतलेत लहान मुलांसाठी. काय जितू दादा सांगशील? ही जत्रेतली खेळणी आहे. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा अशी पूर्ण जत्रा भरायची. इकडून ह्या त्या शाळेच्या तिथून असायची पूर्ण. आम्ही लहान होतो तेव्हा काय म्हणतात त्याला, भंगार विकून, काजूच्या बिया बिया विकून आणि अशा आम्ही खेळणे घ्यायचो. त्याच्यामध्ये बरेच खेळणे असायचे. ते फुगे, त्याच्यामध्ये पाणी असायचं, ती लाकडाची बासरी असायची. अशा अनेक ज्या आता त्या दिसत नाही, पण ह्या जी काय मिळाल्यात आज 2-3 दुकानं होती आणि त्या माझ्या मुलांना दाखवायला की अशी जत्रा गावी असते आणि अशा पद्धतीचा सण आपण साजरा करतोय. तुझी एखादी जुनी आठवण एखादी जत्रेमधली? आठवणी अशा बऱ्याच आहेत. आठवणी म्हणजे आम्ही सगळे एका वयाचे होतो तेव्हा हे रथामध्ये यायचो, दुकानामध्ये जायचो, आम्ही खेळणी घ्यायचो. हे माझा घाम येतोय. आणि पूर्ण गावामध्ये हे जे आहे ना पेपरी याला म्हणतात, हे असं पूर्ण वाजवत फिरायचं आणि अख्ख्या गावाला समजायचं की बाबा मुलं आली जत्रेमधून. हां, आणि ह्याची किंमत आत्ता 20-50 रुपये आहे. ह्याची आता काहीतरी 20-30 रुपये आहे. पण तेव्हा ही 5 रुपये किंवा 2 रुपये अशी असेल त्यावेळेला. अशी वाजत गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त गोड आठवणी आपल्या मुलांना सांगावा किंवा त्यांना दाखवावे म्हणून घेऊन जातो. बरोबर. चला तर मंडळी, आजचा एपिसोड आपण इकडेच थांबवूया. पुन्हा एकदा भेटू नव्या एपिसोडमध्ये. तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून ठेवा
आणि पुन्हा एकदा भेटू आपण नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.